शैक्षणिक संस्था काडिवला संचलित व्यंकटेश प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालय वांगी परिसर परभणी श्री संत माऊली ज्ञानतीर्थ बॉईज हॉस्टेल व माऊली नीट अँड जेई फाउंडेशन इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी व्यंकटेश प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेशपूर्व चाचणी परीक्षेचं नियोजन करण्यात आलेलं होतं आणि या कार्यक्रमासाठी किंवा या परीक्षेसाठी आपण विद्यार्थी पालक यांनी उपस्थिती दर्शवल्याबद्दल सर्वांचे स्वागत करतो। आज ही जी परीक्षा आम्ही या ठिकाणी आयोजित केली, या परीक्षेमागील हेतू उद्देश असा आहे की आपल्या परभणी शहरातील बरेचसे विद्यार्थी जे ग्रामीण भागामधून येणारे विद्यार्थी आहेत किंवा शहरी भागामधून येणारे विद्यार्थी आहेत त्यांना जर नीट जेईचं जर प्रिपरेशन करायचं असेल, तयारी जर करायची असेल तर त्यांना औरंगाबाद, नांदेड, लातूर या ठिकाणी जावं लागतं। सर्वच विद्यार्थी जे असतात किंवा पालक जे असतात ते अफोर्ड करू शकत नाही खर्च येणारा, तर आपण मागील 25 वर्षापासून तिरुपती बालाजी सेवाभावी व शैक्षणिक संस्था अध्यक्ष माननीय श्री भंडारराव शिरे पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी वसतिगृह त्याचबरोबर शाळा आणि कॉलेज चालवत आहोत। मागील कोरोनाच्या अगोदरपर्यंत आपल्याकडं 11वी आणि 12वीचं नियोजित वेळापत्रकानुसार क्लासेस व्हायच्या, तासिका व्हायच्या, पण मधात कोरोनामध्ये जरासा गॅप आला। त्याचबरोबर जर आजची जर कंडिशन तुम्ही पाहिली असेल तर जो विद्यार्थी आहे ज्याला सायन्स घ्यायचं आहे तो विद्यार्थी फर्स्ट प्रिफरन्स द्यायला कॉपी सेट करतो। म्हणजे विद्यार्थी हा जेई आणि नीटची तयारी करायला विद्यार्थी कोट्याला, विद्यार्थी नांदेडला, विद्यार्थी औरंगाबादला, विद्यार्थी लातूरला आणि त्याची ॲडमिशन जर पाहिलं तर ॲडमिशन आहे कॉपी सेट करतात। आपण या ठिकाणी त्याला पर्याय म्हणून माऊली जेई आणि नीट फाउंडेशन बॅच चालू करत आहोत यावर्षीपासून आणि त्या बॅचचे संचालक म्हणून इथं प्राध्यापक हनुमान घोसाले सर आणि प्राध्यापक बालाजी शेरे सर या दोघांनी स्वतंत्रपणे म्हणजे या ठिकाणी माऊली जेई आणि नीट फाउंडेशनची बॅच असेल, राहणं खाणं क्लास कॉलेज एकाच छताखाली, शाळा कॉलेज व्यंकटेश प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालय, हॉस्टेल विद्यार्थ्यांसाठी खाली विद्यार्थिनीसाठी वरी आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ 4 विषयाला 4 शिक्षक बोर्डची तयारी घेणार। फिजिक्स केमिस्ट्री बायोमॅथ प्रत्येक विषयाला 1 शिक्षक म्हणजे दुसरा जो शिक्षक असेल तो वर्षभर नीट आणि जेईचं प्रिपरेशन करून घेणार। अशा प्रकारचं पूर्ण 11वी आणि 12वीचं जेवढं काही नीट आणि जेईचं तुमचं शेड्यूल असेल त्या शेड्यूलला कार्यान्वित करायचं म्हणजे पूर्ण जे काही शेड्यूल असेल म्हणजे उद्या दिनांक 25 मार्च ते 25 मे पर्यंत आपल्या या विद्यालयामध्ये फाउंडेशन कोर्स आपण या ठिकाणी राबवणार आहोत। हा फाउंडेशन कोर्स असेल तुमचा विद्यार्थी उद्या जूनमध्ये जेव्हा 11वीचं ॲडमिशन होईल तिथून पुढं कॉलेजला जाणार आहे, पण 11वी सायन्सला गेल्याच्या नंतर बरेचसे विद्यार्थी असतात, कोणाचं सेमी आहे कोणाचं नॉन सेमी आहे किंवा 11वी आणि 12वीला सायन्स असते, त्या सायन्सची ओळख जी असेल ती ओळख आणि ज्या काही छोट्या तयाऱ्या असतात ते तयाऱ्या या फाउंडेशन बॅचमध्ये 25 मार्च 2025 ते दिनांक 25 मे 2025 या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये असेल। जो कोणी विद्यार्थी आज दिलेल्या प्रवेशपूर्व चाचणी परीक्षेमध्ये विशेष गुण प्राप्त करत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या 11वी आणि 12वीच्या शैक्षणिक सवलतीमध्ये काहीतरी फीसमध्ये कन्सेशन म्हणजे स्कॉलरशिप संस्थेच्या वतीनं देण्याचं ठरवलेलं आहे। तुमच्यापैकी जास्तीत जास्त पालकांनी विद्यार्थ्यांनी
शाळेमध्ये प्रवेश घ्यावा। त्याचबरोबर तुमचा विद्यार्थी 11वीला आमच्याकडे आल्याच्या नंतर तुमच्या विद्यार्थ्याला सायन्स, जनरल सायन्स आणि क्रॉप सायन्स असे 2 पर्याय असतील। तुमच्या विद्यार्थ्याला जी फीस ठरली त्या फीसच्या व्यतिरिक्त तुमच्या विद्यार्थ्याला इतर कोणत्याही प्रकारची फीस देण्याची आवश्यकता नाही। बाकीच्या ठिकाणी जर गेले तर क्लास तुम्हाला करायचे, कुठं हॉस्टेलला गेले तर ते सांगतात की एवढे राहण्या खाण्याचे पैसे, कॉलेजची फीस एवढी, असं कसल्याही प्रकारचं फीस द्यावं लागणार नाही। कोण्या विद्यार्थ्याला जर क्रॉप सायन्स घेण्याची इच्छा असेल तर त्याच्याकडून एक्स्ट्राचा चार्ज काही आकारला जाणार नाही। कारण की मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर क्रॉप सायन्स घ्यायचं म्हटलं तर किमान 10,000 रुपये शाळेला, कॉलेजला डोनेशन द्यावं लागतं। तर या नीट जेईई फाउंडेशन याच्या बाबतीत आणखी तुम्हाला माहिती माझे सहकारी आणि माऊली जेईई नीट फाउंडेशनचे संचालक प्राध्यापक जाधव सर या।